हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला फ्लड मिटिगेशनबद्दल बोलणार आहे. तर जर फ्लडमुळे जो काही मोठ्या प्रमाणात दरवर्षी लॉस ऑफ लाईव्स अँड लॉस ऑफ प्रॉपर्टी ही पूर्ण जगभरात होत असते, तर अशा फ्लड्सना कंट्रोल करणं किंवा फ्लड मिटिगेशन प्लॅन कसा असावा किंवा वेगवेगळ्या भागात, शहर असेल किंवा विलेजेसचे पार्ट्स असतील, माउंटेनेशियस पार्ट्स असतील किंवा इतर छोट्या डोंगर रांगा, हिल स्लोप्स असतील, तर अशा ठिकाणी फ्लड कंट्रोल किंवा फ्लडचं मॅनेजमेंट करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला माहिती आहेच, पण त्यातल्या काही ॲडिशनल गोष्टी थोडक्यात मी तुमच्यासमोर इथं मांडणार आहे. तर फ्लड का येतो, पूर का येतात, याची कारणं आपल्याला माहिती आहेत. हेवी रेनफॉल होतो किंवा डॅम्समध्ये असणारं पाणी अचानकपणे सोडलं जातं किंवा फ्लॅश फ्लड्स आहेत किंवा रेनफॉल झाल्यानंतर जे स्टॉर्म वॉटर आपण म्हणतो, पाणी साचून राहतं बऱ्याचशा सखल भागात आणि काही वेळेला असं पाणी हे मोठ्या प्रमाणात काही नागरी वस्तीतसुद्धा शिरू शकतं आणि त्याच्यामुळं ती फ्लड लाईक कंडिशन झाली असं आपण म्हणतो. तर ओव्हरऑल मला इथं सांगायचं आहे की मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट्स जगभरामध्ये पुरांमुळे झालेले आपल्याला दिसून येतात. तर फ्लड मिटिगेट करणं, फ्लड्सना कंट्रोल करणं, त्यांचं मॅनेजमेंट करणं हे आपल्या हातात आहे. तर याची सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे फ्लड लाईनच्या पलीकडे एक डिमार्केशन केलेलं असतं की पूर जास्तीत जास्त किती प्रमाणात त्या एरियात, त्या भागात येऊ शकतो आणि यासाठी काही डिकेड्सचा अभ्याससुद्धा महत्त्वाचा असतो. तर या फ्लडच्या लाईन सर्वात पहिलं गोष्ट आपण करू शकतो की कधीही कन्स्ट्रक्शन्स बांधली किंवा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज केल्या जाऊ नयेत, बांधकाम केलं जाऊ नये आणि मग प्रॉपर्टी किंवा लॉस ऑफ लाईव्स हा विषय येथे येणार नाही. मुख्यत्वे करून इंडियामध्ये दरवर्षी कॉन्सन्ट्रेटेड रेनफॉल असतो, आपण त्याला मान्सून रेनफॉल असं म्हणतो आणि हा कॉन्सन्ट्रेटेड रेनफॉल जो आहे तो भारताच्या सह्याद्रीच्या भागात असेल, हेवी रेनफॉल तिथं ऑकर होतो. इवन नॉर्थ ईस्टर्न हिमालयन रेंजेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि जगभरातील काही सर्वात जास्त पाऊस पडण्याची ठिकाणं आपल्या देशात किंवा जवळपास त्याला मॅच करून चेरापुंजी तर आहेच, पण मला सांगायचं आहे की पुरांमुळे, या फ्लड्समुळे होणारे सफरिंग्स, लोक जी अफेक्ट होतात, मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होतात, हे आपण थांबवू शकतो. करोडो रुपयांचं नुकसान दरवर्षी भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजमधल्या किंवा जिथं मध्यमवर्ग आणि लोअर मिडल क्लास हे संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर अशा लोकांना फ्लड कंट्रोलद्वारे एक चांगला योग्य मार्ग, त्यांचे सर्वायवल अफेक्ट होऊ नये यासाठी आपण करू शकतो. तर मी सांगेन की लँडस्लाईड्स, या पुरांमुळेच मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड्स होतात, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, प्रॉपर्टी नष्ट होते आणि हे आपण थांबवू शकतो. तर यासाठी मी अगदी सुरुवातीला सांगितले की फ्लड कंट्रोल लाईन एक असते किंवा फ्लड जिथं मॅक्झिमम प्रमाणात येतो, पूर्वीच्या काही दशकात आलेला आहे, अशा पलीकडे बांधकाम कधीही केली जाऊ नयेत, कोणत्याही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज केल्या जाऊ नयेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन असणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तो राष्ट्रीय स्तरावर असतो आहे, राज्यस्तरावर असतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन ही स्टेप बाय स्टेप रिक्वायर्ड गरजांनुसार होत असतं. पण याच्यामध्ये बिफोर म्हणजे नुकसान होऊ नये म्हणून आणि नुकसान झाल्यानंतरचा जो काही रिलीफ आहे, मदत आहे, तर या दोन्ही वेळेला जास्त प्रमाणात सतर्क असणं, अलर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे.
तर आपण पाहतो की फंड्स दिले जातात, गरजूंना मदत केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाराने मदत केली जाते, पण मिसमॅनेजमेंटसुद्धा होतं, करप्शनसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. ती मदत अफेक्ट झालेल्या सर्वांपर्यंत आणि योग्य प्रमाणात पोहोचली पाहिजे. कारण मदत करणारे हातसुद्धा बरेच असतात, बरीचशी समाजातली लोकं पुढे येतात, संस्था पुढे येतात. तर योग्य मदत आणि योग्य वेळी ती मदत पोहोचणं हे गरजेचं आहे. तर आजकाल बऱ्याचशा अशा गोष्टी लिस्ट आऊट झालेल्या आहेत. पण आणखी एक मी पाहिलेलं आहे, बरेचसे ॲक्टिव्हिटीज अशा पद्धतीच्या किंवा एक समाजसेवेच्या गोष्टी या क्रेडिट घेण्यासाठी केल्या जातात. पण अशा वेळेला क्रेडिटचा विषय कधीही येऊ नये. तर पूर्णपणे फ्लड्सचं मॅनेज करणं, या फ्लडच्या गोष्टींना थांबवणं आपल्या हातात असतं. सर्वात पहिल्यांदा म्हणेन की स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रॅक्टिसेस हे म्हणेन. आता यामध्ये रिमोट सेन्सिंग आणि GISचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. हे मी जाता जाता सांगेन की ओव्हरऑल अर्बन प्लॅनिंग, ओव्हरऑल प्लॅनिंग ऑफ दी फ्लड लाईन्स, फ्लड प्लेन्स जिथं आहेत किंवा मॅक्झिमम जिथंपर्यंत आलेला आहे इन द पास्ट आणि फ्युचरमध्ये तो येणार नाही, किंवा कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटीज कशा वाढतील, फ्युचर प्रेडिक्शन्स, ह्या सर्वांचा अभ्यास आपण रिमोट सेन्सिंग आणि GISद्वारे अगदी योग्य प्रमाणात करू शकतो. तर तुम्ही बघा, जे डॅम्समध्ये आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो तर पाण्याद्वारे, तर मोठ्या प्रमाणात पूर आल्यावर अशा गोष्टीसुद्धा अफेक्ट होतात. इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन प्रॉपर होत नाही. जी वाहनं आणि जी व्हेकल्स असतात, मोठ्या प्रमाणात आपण बघतो 100 आणि 150च्या स्पीडनं हायवेजवरून जात असतात. तर पुराच्या वेळेला ही वाहनं अशा पाण्यातून स्विम होत असतात. तर मुख्यत्वे करून इलेक्ट्रिसिटीचा सप्लायसुद्धा पुराच्या वेळेला, पुराच्या कंडिशन्समध्ये तो कम्प्लिटली स्टॉप केलेला असतो. लँडस्लाईड्स होणं आणि लँडस्लाईड्समुळं जीवितहानी, वित्तहानी होणं हे ठरलेलं असतं. आता मी तुम्हाला सांगेन की आर्टिफिशियल आणि नॅचरल वेज ऑफ कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आहेत. तर बिफोर दॅट हे सांगेन की पूर हे 2 प्रकारचे असू शकतात. एक हेवी रेनफॉल झाल्यामुळे येतात, किंवा धरणांमधून पाणी सोडल्यानंतरचे सुद्धा येणारे फ्लॅश फ्लड्स आहेत. तर दोन्हीमुळं नुकसान हे होतं आणि हे आपण टाळू शकतो. तर याच्यासाठी मी सांगेन की प्लॅनिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग ते अर्बन प्लॅनिंगचा पार्ट असेल किंवा रुरल प्लॅनिंगचा पार्ट असेल, अलर्ट वॉर्निंग सिस्टीम्स असतील किंवा शिफ्टिंग ऑफ दी पीपल, काही वेळेसाठी लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवणं, रिसेटलमेंटचा इथं इश्यू आहे. तुम्ही हे पाहाल की मोठ्या मोठ्या शहरात तर खूप इश्यूज आजकाल अशा हेवी रेनफॉलमुळं किंवा ते साठलेलं पाणी जे असतं मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे सुद्धा येतात. तर सर्व प्रकारचे सेटलमेंट्स हे या पुरांमुळे, पुराच्या पाण्यामुळे, हेवी रेनफॉलमुळे अफेक्ट होत असतात. तर मी सांगेन की ही एन्क्रोचमेंट आपण स्टॉप केली पाहिजे. जी नाले असतात किंवा इवन मी सांगेन की सीवर्स असतात, हे एन्क्रोचमेंट थ्रू असू नयेत. नाल्यांवर जे काही एन्क्रोचमेंट आजकाल जवळपास सर्व मोठ्या शहरात झालेलं आहे आणि इलिगल कन्स्ट्रक्शनसुद्धा स्लोप्सवर किंवा हिली एरियाजवर झालेले आहेत, हे सर्व थांबले तर ते जे पाणी नियर बाय स्ट्रीम्सकडे किंवा मोठ्या नदीकडे जात असतं तर ते योग्य प्रमाणात आणि एका प्रॉपर फ्लोने, नॅचरल वेने जाऊ शकतं. पण एन्क्रोचमेंट्समुळं मोठ्या प्रमाणात इफेक्ट जवळपास सर्व शहरात, छोट्या मोठ्या शहरातसुद्धा आपल्याला दिसून येतात. तर ती नॅचरल फ्लो
ऑफ वॉटर बॉडीज, म्हणजे जरी आत्ता ते नाल्याच्या रूपात असतील तर ते नॅचरल फ्लोज असतात, त्याला आपण डिस्टर्ब करू नये. त्याच्यावर ते नॅचरल फ्लोज हे मेंटेन केलेच पाहिजेत. त्यातलं मग गाळ काढणं असेल हे तर नेहमी केलं जातं, किंवा जिथं कोस्टल एरिया आहे तिथं वाहणाऱ्या नद्यांमधून जो काही सेडिमेंटेशन झालेला असतो ते काढणं गरजेचं आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर किंवा इतर जे काही नॉन डिग्रेडेबल मटेरियल्स आहेत ते सुद्धा आजकाल बऱ्याचसा कंट्रोल झालेला आहे, पण इन फ्युचर सुद्धा या गोष्टी होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. तर मुख्य गोष्ट म्हणजे की इनफिल्ट्रेशन ऑफ वॉटर. मी आजकाल बघतो पेवमेंट्स, सगळं सिमेंटायझेशन, हे सिमेंटेड जंगल्स जी काही शहरं आपली झालेली आहेत, पाणी जमिनीत मुरू शकत नाही. तर पाणी जमिनीत मुरलंच पाहिजे, ही सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे सिमेंटायझेशन ऑफ दी एरियाज हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ग्रीनरी डेव्हलप ही प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात जास्त प्रमाणात झाली पाहिजे. मी असं सांगेन, आणखी एन्क्रोचमेंट तर आपल्याला थांबवायचीच आहे, तर स्टॉप कंप्लीट सिमेंटायझेशन ऑफ दी एरियाज. आपण हे अननॅचरल वेजनी जातो आहे, अननॅचरल वेजनी और ही आर्टिफिशियल डेव्हलपमेंट आपण शहरांमध्ये करतो आहे. तर तुम्ही त्या सॉईलला ब्रीथ करण्यासाठी वाव द्या, ती सॉईल ऑक्सिजनेट होऊ द्या. तिथे तुम्ही सिमेंट टाकून, पेवमेंट्स टाकून त्याला ब्लॉक करू नका. तो निसर्गामध्ये होणारा मोठा इंटरफेरन्स आहे. गार्डन्स डेव्हलप झाल्या पाहिजेत, डेव्हलप तर आहेच, त्या मेंटेनसुद्धा झाल्या पाहिजेत. व्हेजिटेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण रेन वॉटर सीपेज किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज अशा गोष्टी करतो, हिल स्लाईड्सवर किंवा काही डाऊन हिल साईड्सच्या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात प्लांटेशन ॲक्टिव्हिटीज ह्या झाल्या पाहिजेत. पूर्वी त्या होत्या, नंतर तुम्ही बघाल प्रत्येक शहरात ते कट डाऊन झालेले आहेत. किंवा ग्रीनरी डेव्हलपमेंट, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट हा प्रत्येक अर्बन प्लॅनिंगचा पार्ट आजकाल असतोच, पण तो आणखी इफेक्टिव्ह पद्धतीनं कसं आपण इम्प्लिमेंट करू हे गरजेचं आहे. मॅन मेड डॅम्स, आपण काही छोटे डॅम्स म्हणतो मी, अगदी छोटे, हे फ्लड वॉटर मॅनेज करण्यासाठी बांधू शकतो, पण ते मजबूत बांधले पाहिजेत. फ्लड वॉटर आपण डायवर्ट करू शकतो मेन चॅनल्सकडे. तर ॲक्च्युली हे स्लोपच्या खालच्या साईडला किंवा मधल्या बाजूला किंवा टेरेसिंगच्या सुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटसाठी काही गोष्टी अशा करू शकतो, पण अशा गोष्टी करताना ह्या लॉंग टर्म असतील, पुढच्या 150-200 वर्षाचं प्लॅनिंग त्यात असावं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असं 100-200 नाही तर 500-500 वर्षाचं प्लॅनिंग करणारे काही देश आहेत, ते कमी आहेत. डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये असा विचार केला जातो. तर टँक्स असतील, काही लेकचे स्ट्रक्चर्स आपण बांधू शकतो, काही रिझर्वायर्स छोटे असतील, छोटे डॅम्स तर मी तुम्हाला सांगितले. तर ह्या सर्वांची खूप गरज आहे. तुम्हाला जेव्हा कळेल की पाणी एक्सेस प्रमाणात येतं, मोठ्या प्रमाणात येतं, तर त्या शहराला एक नॅचरल एन्व्हायरमेंट देण्यासाठी किंवा ओव्हरऑल आपल्याला या एक्सेस वॉटरचं मॅनेजमेंट करायचं आहे. समजा असं एक्सेस रेनफॉल हा दर 15-20 वर्षांनी होत असेल, एक अंदाज बांधून आपण अशा गोष्टींचं स्ट्रक्चरचं क्रिएशन, खूप खर्चिक आहेत असं नाही, पण लोकसहभागातून, पब्लिक पार्टिसिपेशन थ्रू आपण अशा गोष्टी करू शकतो. तर फ्लड लाईन असते जिथं मॅक्झिमम पूर यापूर्वी काही दशकात येऊन गेलेला आहे, त्या लाईनच्या पलीकडे जाणार नाही, कोणीही ॲक्टिव्हिटीज करणार नाही, यासाठी स्ट्रिक्ट नियम असले पाहिजेत. आपल्याला जीवितहानी आणि वित्तहानी जर टाळायची असेल तर हा पहिला नियम आहे, तो सुरुवातीला सुद्धा मी सांगितलेला आहे. यानंतर मी म्हणेन की अलर्ट सिस्टीम्स किंवा वॉर्निंग सिस्टीम्स ह्या खूप ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत. त्या शहरांमध्ये बोटी जेव्हा फ्लड येईल तेव्हा काही लोक अडकलेले असतात, नेहमीचीच गोष्ट आहे.
ते दुसऱ्या तिसऱ्या मजल्यांवर काही मोठ्या उंच बिल्डिंग्सवर असतात, आसरा घेतलेला असतो, तर त्यांना तिथून त्यांची सुटका करणं किंवा इतरही काही अनेक प्रकारचे लोक झाडांवर काही पोल्सवर आपण पाहतो आणि ते सफर होत असतात. तर हे प्रॉपर मॉनिटरिंग, आजकाल ड्रोन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, आपण या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या लोकांची मदत करू शकतो. यामध्ये NGOज आहेत, काही पॉलिटिकल पार्टीजचे कार्यकर्ते असतात, ट्रस्ट असतात, सामाजिक अनेक संस्था आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते आर्थिक मदत किंवा इतर प्रकारची मदत जी बाहेरूनसुद्धा आलेली असते, आउट ऑफ स्टेट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आलेली असेल, वेगवेगळ्या खाजगी कंपन्या असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, तर ती मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं वेगवेगळ्या संस्था कार्यकर्ते काम करत असतात. तर त्यांचं ॲप्रिशिएशनसुद्धा हे झालं पाहिजे. त्यांनी केलेल्या कामाची त्याची किंमत किंवा त्या कामाचं एक सपोर्ट झालं पाहिजे. त्यांना ती एनर्जी मिळाली, जी काही ते एनर्जी वापरतात त्या एनर्जीला प्रोत्साहित केलं पाहिजे असं मी इथं सांगेन. तर लॉंग टर्म प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. फ्लड वॉर्निंग सिस्टीम महत्त्वाच्या आहेत. जे काही कंप्लीट नवीन कन्स्ट्रक्शन्स होतील, या सर्व कन्स्ट्रक्शन्सला फ्लडला विथस्टँड करण्याची कपॅसिटी त्यांच्यात असली पाहिजे. तर किती मजबूत अर्थक्वेकचा तर आपण विचार करतोच, शिवाय फ्लडचा सुद्धा कन्स्ट्रक्शन प्लॅनिंगमध्ये विचार करणं खूप गरजेचं आहे. क्लायमेट चेंजच्या गोष्टी आहेत, फ्युचर मॅनेजमेंट प्लॅन असतील, हे सर्व आता ही ती योग्य वेळ आहे आपल्याला या पृथ्वीवरची सर्व घरं रिकन्स्ट्रक्ट करायची आहेत. स्पेशली मी डेव्हलपिंग आणि पुअर कंट्रीजचा विचार करतो. तर तुम्ही इमॅजिन करा ती कशी असावीत. तुम्ही विचार करा ती कुठल्या लॉंग टर्म प्लॅनिंगनुसार असावीत. सर्वांना एक सुखी आणि सेफ प्लॅनेट आपल्याला द्यायचं आहे आणि सर्वांना सुखी ठेवायचं आहे. मी आणखी सांगेन की एन्क्रोचमेंट्स होणार नाहीत याच्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे. वेटलँड्सना आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, जे शहरांच्या स्पेशली कोस्टल एरियाजमध्ये असतील किंवा इनलँड वॉटरच्या वेटलँड्स असतील. यानंतर आपल्याला सेडिमेंटेशन ऑफ दी लेक्स असेल किंवा इवन डॅम्स असतील, इवन काही इतर वॉटर बॉडीज असतील, त्यातला सेडिमेंट वेळोवेळी बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. आणि तो फर्टाईल सॉईल म्हणूनसुद्धा चांगल्या प्रकारे इतर कारणांसाठी यूज केला जाऊ शकतो. तर याला गरज आहे एका ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझमची, आहे ती, पण त्याला योग्य प्रमाणात इम्प्लिमेंट करायचं आहे. आणखी सांगेन की फ्लड बॅरियर्स मी मगाशी सांगितलेलं आहे, एक ओव्हरऑल फ्लड प्लॅन आपल्याकडे असला पाहिजे आणि तो लॉंग टर्म प्लॅन असला पाहिजे. ज्या अवेलेबल टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत त्यांचा वापर करा. योग्य निर्णय घेतले पाहिजेत. पॉलिसीज आहेत, लॉज आहेत, ते इम्प्लिमेंट केले पाहिजेत. स्टेट्समध्ये, वेगवेगळ्या स्टेट्समध्ये योग्य कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना साथ दिली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. तर याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण सर्वांनी नैसर्गिक त्रासदा किंवा आपत्ती असते अशामध्ये सुरक्षित राहायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन प्लॅन केला पाहिजे. स्पेशली अडचणीच्या काळात एकत्र येणं आणि मदत करणं ही खूप गरजेची महत्त्वाची बाब असते. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द संपवतो. पुढच्या वेळेला असंच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.